युवकांसाठी बेस्ट आपला यूथ फेस्ट राजेश यूथ फेस्ट 2024 खास फ्रेंडशिप डे पार्टी सायंकाळी 5 पासून सुरू। तर नक्की भेट द्या राजेश यूथ फेस्ट रविवार 4 ऑगस्ट 2024 मेरीवेदर ग्राउंड कोल्हापूर। मौनी जलाशय पाटगाव पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपला जीव धोक्यात घालून काही नागरिक मासे पकडत आहेत, परंतु त्यांच्या जीवाला धोका झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न संतप्त जनतेतून होत आहे। धरण पूर्ण क्षमतेने 100% भरलेलं आहे। त्याच्या सांडव्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि मासेमारीसाठी भागातील काही युवक मंडळी मासे पकडण्यासाठी बसतात तिथं आणि हे थोडंसं जीवावर बेतणारी हे आहे। आणि शासनानं वास्तविक पाहिलं तर इथं एखादा सुरक्षा रक्षक वगैरे ठेवून काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे आणि अशी जनतेतून मागणी आहे। आणि धरण भरल्यामुळं आनंदाचं वातावरण टोटल मुदड तालुक्यात आहे। आज पाटगाव धरण पूर्ण भरलेलं आहे, समाधान आहे। परंतु जे ओरफुल पाणी होतं आणि जे पाणी वाहतं तिथं जे मासेमारी चाललेली आहे ती जीवाचा बेतणारी आहे आणि पाटबंधारे विभाग किंवा शासनाने याची खास करून तात्काळ दखल घेण्याची गरज आहे। एखादा अनर्थ घडल्यानंतर शासन जागे होण्यात काही अर्थ नाही। अनेक घटना महाराष्ट्रामध्ये लोणावळा असतील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। पाटगाव धरण आज खऱ्या अर्थानं बुद्रुकगड तालुका म्हणा कागल तालुका म्हणा पूर्ण समाधानी आहे। स्वर्गीय आमदार हरिभाऊ कळवणी 1977 साली बघितलेलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता खऱ्या अर्थानं सत्यात उतरलेलं आहे। त्यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातला एकमेव हा प्रकल्प असा आहे की जो पुढच्या बाजूला भिंत आहे तेवढीच भिंत बॅक साईडला सुद्धा आहे। आणि अनेक धोकासाहेब याचा आहे की मध्ये अदानी ग्रुपनं खाली कोकणात वीज निर्मितीसाठी पाटगाव धरणाचं पाणी नेणारा जो घाट घातलेला आहे त्याला तात्पुरती महाराष्ट्र शासनानं तात्पुरती स्थगित दिलेलं आहे। परंतु यदा कदाचित जर काय अदानी ग्रुपनं पाणी जर खाली कोकणात नेलं तर बुद्रुकगड कोल्हापूर जिल्हा 50% हा हरित म्हणजे वाळा ओलितापासून दूर राहील। त्याचीसुद्धा आपल्या माध्यमातून दखल घ्यावी हीच मी एक बुद्रुकगडचा नागरिक म्हणून आपल्याला विनंती करत आहे।